प्रतिवर्षी दिनांक 19 जून रोजी आनंद दत्तधाम आश्रम वसमतकर महाराज मठ येथे स्वर्गीय दत्त महाराज बितनाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते व महाप्रसाद कार्यक्रम आयोजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात येते। मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता दिनांक 19 जून रोजी महाराज येथे प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अगदी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येत आहे। तरी भक्तांना विनंती करण्यात येते की यावर्षी कोरोना विषाणूचा संकट लक्षात घेता आश्रमावर गर्दी करण्याची तसदी न घेता आपापल्या घरीच अन्नदान गरजूंना मदत करून पुण्यतिथी साजरी करावी व कोरोना विषाणूच्या संकटाने रोजगार बाधित झालेल्या आपल्या परिसरातील देशबांधवांना सहकार्य करून पुण्यतिथी साजरी करावी असे आवाहन मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केले आहे। तर दिनांक 19 जून रोजी दत्तधाम आश्रम माहूर येथे मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे साईनाथ महाराज यांनी सांगितले आहे। आणि ही पुण्यतिथी यावर्षी कोरोनाचं महासंकट या जगामध्ये, या राष्ट्रामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावोगाव आल्यामुळं हे संकटाचा फैलाव होऊ नये, महामारीचा फैलाव होऊ नये यासाठी आपल्या सर्व भक्तांनी पुण्यतिथी आपापल्या घरी साजरी करावी आणि प्रशासनाच्या सूचनेचं पालन करून राष्ट्रहित लक्षात घेऊन आपली ही पुण्यतिथी कसं आपल्याला राष्ट्रहित जपता येईल त्याकडे लक्ष केंद्रित करावं। आणि हे पुण्यतिथी साजरी करत असताना जे काही गोरगरिबाचा रोजगार बुडाला या कोरोनामध्ये, त्यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं आपली काहीतरी मदत झाली पाहिजे। ही पुण्यतिथी आपापल्या घरी साजरी करून गरजूंना अन्नदानाच्या रूपानं त्यांना मदत झाली पाहिजे। आणि प्रत्येक भक्तानं या ठिकाणी गर्दी न करता आपापल्या घरी पुण्यतिथी साजरी करून पुण्यतिथीच्या निमित्तानं एक झाड लावावं। संजय घोगरे, राजू दराडे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।